असं सांगितलं. मग तर चांगलं आभार, मी तर मुख्यमंत्र्यांचे मनापासून खरंच आभार मानणार. आणि अजितदादाचे सुद्धा याला लाथ मारून बाहेर काढलं. आणि आता कौतुक करायचं आहे आम्हाला तुमच्या दोघांचं पण, फडणवीस साहेबाचं पण आणि अजितदादाचं पण. तुमचं स्वागत पण करायचं आहे 302 मध्ये घाला. मी वाट बघतो त्याने तुमचे स्वागत करण्याचे शब्द आमच्याकडं राखीव ठेवलेत आम्ही. आणि कौतुकाचे 302 मध्ये हिऊ येतोय. काही मधल्या पट्ट्यात तो वाचला. हो, मधी सरकार पक्षाचे काही प्रतिनिधी थोडंसं हे करायला गेले, थोडीशी बडेजावपणा. त्यावेळेस थोडेसे 4 शीट आणखी 2 महिन्यांनी दाखल व्हायचं, तर ते तातडीनं होण्यात आलं. आणि ते थोडीशी प्रक्रिया इतक्या नराधमांची लागली. ही टोळी म्हणजे ना, ही एक प्रकारची खूप मोठी घाणेरडी पैदाशी आहे. ह्या औरंग्याची पैदास असल्याचं याच्याही पलीकडे जर कोणी असेल एखादा, तर त्या पैदाशीपेक्षा बेकार आहे. हे धान्याने ही सगळे इंग्रजाची पैदास असल्यासारखं हे टोळीचे वर्तणूक होती, इतकी नीच. त्यांनी तरी त्यावेळेस इतकी क्रूरपणानं एखाद्याला शिक्षा दिली नसते. इंग्रजांनी बी त्या औरंग्याने सुद्धा, ही औरंगे इंग्रजाची पैदास आहे थोडक्यात.